मुंबई गोवा महामार्गावरील खचलेले रस्ते, अपूर्ण कामं आणि उपलब्ध मार्गांवरील खड्डे यामुळे प्रवासी त्रस्त झालेत। गेली अनेक वर्ष या मार्गाचं काम सुरूच आहे, मात्र अजूनही हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही। या मार्गावर नागोठणे परिसरामध्ये उभारण्यात आलेला उड्डाणपूल एकाच पावसात खचलाय। त्यानंतर जून महिन्यामध्ये झालेल्या पहिल्याच पावसात हा पूल खचला आणि धोकादायक बनला। याच पुलाला समांतर असलेल्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। गरज नसताना या पुलाची लांबी 2 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केलाय। आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास हा अडचणीचा ठरणार आहे, कारण आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, तर अनेक पूल जे आहे त्या पुलांची दुरावस्था झालेली आहे। सध्या मी या मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे पुलावर आहोत आणि नागोठणे पूल आपण बघतोय की या महामार्गाच्या कामासाठी जवळपास 18 वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती। 14 वर्षापासून या नागोठणे पुलाचं बांधकाम सुरू होतं। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा पूल सुरू झाला होता, मात्र सुरू झाल्यानंतर काही दिवसातच साधारण 2 महिन्यानंतर आलेल्या पहिल्या पावसात हा पूल खचला। या पुलाची माती जी आहे ती माती वाहून गेली आणि ही माती वाहून गेल्यानंतर पुलाच्या मध्यभागी तडे पडले। हे तडे पडल्यानंतर आपण बघतोय की आता हा नागोठणे परिसरातला पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि पर्यायी मार्ग म्हणून आता जे खालचा रस्ता आहे त्या रस्त्यावरनं वाहनांना ये जा करावी लागते, मात्र या खालच्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे। त्यामुळं एकूण एकीकडे हा पूल बंद, दुसरीकडे या जो खालील मार्ग आहे जो सर्व्हिस रोड आपण म्हणतो त्या सर्व्हिस रोडला त्यावरती पडणारे खड्डे, त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होते। आता देखील आपण बघतोय की हे खड्डे चुकवत या ठिकाणच्या वाहनांना रस्ता काढावा लागतो। तर दुसरीकडे या उड्डाण पुलाच्या दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर अत्यंत धोकादायक परिस्थिती बघायला मिळते, कारण या पुलाची भिंत जी आहे या भिंतीतनं माती बाहेर निघतायत आणि याची जी डागडुजी आहे ही काही प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं कायमस्वरूपी यावर उपाययोजना न करता एक थुकपट्टी केली जाते, डागडुजी केली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर देशाचे हायवेमॅन म्हटल्या जाणाऱ्या नितीन गडकरी ह्यांची देखील संकल्पना हीच होती की मुंबई गोवा महामार्ग हा अत्यंत वेगवान व्हावा, मात्र असं असताना देखील नेमकं काय अडसर ठरतो आणि कुठल्या प्रकारचे कंत्राट दिले की 14 वर्ष या पुलाच्या बांधकामाला लागून देखील या सगळ्यामध्ये आपण बघतोय की नितीन गडकरी सारख्या व्यक्तींना देखील चांगला उड्डाणपूल किंवा चांगला रस्ता या ठिकाणी बांधून घेता येत नाही, कारण देशात हायवेमॅन म्हणून नितीन गडकरींची ओळख आहे। त्यांच्याच संकल्पनेतनं या देखील उड्डाणपुलाचं काम एकूण या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू झालं होतं। मात्र हे सगळं असताना या ठिकाणी ठिकठिकाणी रस्त्याला तडे जाणं, अशा पद्धतीनं हा पूल धोकादायक होणं आणि जर या पुलाचं बांधकाम हे नीट झालं नाही, याची जी डागडुजी करण्यात येत आहे ही तात्पुरती डागडुजी न होता कायमस्वरूपी ही डागडुजी झाली नाही तर गणेशोत्सव तोंडावर आहे। आणि अशा पद्धतीने अशा परिस्थितीमध्ये जर गणेशोत्सवात देखील हा उड्डाणपूल बंद असला तर या ठिकाणी मोठी वाहतुकीची कोंडी होऊ शकते आणि साधारण 30 ते 40 किलोमीटरपर्यंतच्या लांब रांगा या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये आम्ही बघितलेले आहे, यापूर्वीचा अनुभव आहे। त्यामुळं यावेळी जर हा पूल दुरुस्त झाला नाही, योग्य पद्धतीने कायमस्वरूपी दुरुस्ती झाली नाही तर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होईल आणि बाप्पांचा कोकणात प्रवास हा जो आहे हा निर्विघ्न न होता विघ्न पद्धतीने होईल। चाकरमान्यांचा कोकणवासियांचा प्रवास हा निर्विघ्न असणार नाही। आणि दुसरीकडे हा पुलाची जर तात्पुरती डागडुजी केली तर येत्या काळात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। कॅमेरा पर्सन गौरव मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, नागोठणे। दरम्यान गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अद्यापही अपूर्णच आहे। गणपती जवळ आले की नेते पाहणी करतात, आश्वासनं देतात, मात्र मुंबई गोवा महामार्गाचं काम हे कायमच अपूर्ण राहतं। सध्या माणगाव परिसरामध्ये होत असलेली वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बायपास काढला जातोय। हे काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण होईल असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे, मात्र इंदापूर रेल्वे पूल, माणगाव नदीवरील पूल आणि जोड रस्त्याचा उतार अद्यापही अपूर्ण आहे। त्यामुळे गणेशोत्सवात वाहतुकीची कोंडी फुटेल का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। आणि या इथल्या देखील परिस्थितीचा आढावा घेतला अक्षय कुडकेलवारने, आपण पाहूया।
मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचं काम देखील अर्धवट आहे आणि येत्या गणेशोत्सवापर्यंत हे काम पूर्ण होईल अशी शक्यता देखील दिसत नाही. सध्या मी याच बायपासचं ज्या ठिकाणी काम सुरू आहे, बाह्य मार्गाचं काम सुरू आहे या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर उड्डाण पूल असेल, त्यासोबतच माणगाव नदीवरील पुलाची एक बाजू असेल आणि दुसरीकडे ह्या संपूर्ण जो मुख्य मुंबई गोवा महामार्ग आहे त्याला जोडण्यात येणारा जो कनेक्टरकडे जाणारा हा रस्ता असेल, कनेक्टिंग रोड असेल, याचं काम देखील अजूनही अर्धवट आहे. या ठिकाणी आता फक्त भराव टाकण्यात आलेला आहे. या भरावावरती सिमेंटचा जोड रस्ता करणे, त्यासोबतच जो पुढे जोड रस्ता करण्यात आलेला आहे या जोड रस्त्याला हा रस्ता जोडणे, हे संपूर्ण काम करण्यासाठी साधारण या ठिकाणची परिस्थिती बघितली तर विना व्यत्यय विना पाऊस जर हे काम झालं तर साधारण 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागू शकतो. मात्र या ठिकाणी सातत्यानं पाऊस पडतोय आणि याचमुळं या कामाला देखील विलंब होतोय. त्यामुळं या गणेशोत्सवामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत या बायपासचं काम पूर्ण होईल असं जरी सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात या ठिकाणची ग्राउंडवरील रियालिटी वेगळी आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या परिसरामध्ये भेट दिली होती. या सगळ्या प्रकल्पाची माहिती आपण ज्यांना देशातील हायवेचे जनक म्हणतो, हायवे मॅन अशी ओळख असणारे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सातत्यानं घेतली जाते. मात्र याचा काहीही उपयोग होत नाही. कारण ही परिस्थिती बघतोय आपण, एक साधारण 450 किलोमीटर लांबीचा पनवेल ते झराबपर्यंत याची जी हा जो महामार्ग आहे मुंबई गोवा महामार्ग, हा पनवेल ते गोव्यापर्यंत 449 किलोमीटर लांबीचा महामार्ग बनवण्यासाठी साधारण या संपूर्ण प्रशासनाला 18 वर्षाचा कालावधी लागतो आणि 18 वर्षानंतरही हे काम पूर्ण झालेलं नाही. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा हस्तक्षेप, राजकीय स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असल्याचा आरोप वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून केला जातोय, स्थानिकांच्या माध्यमातून केला जातोय. मात्र ज्या पक्षाला किंवा ज्या सरकारला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करून सत्ता स्थापन करता येते, त्यांना मात्र एका हायवेच्या बांधकामासाठी राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी हातमिळवणी करता येत नाही किंवा हा हायवे बनवण्यासाठी नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला देखील साधारण 18 वर्ष विलंब सहन करावा लागतोय. यावरूनच नेमका या सगळ्या हायवेचं चाललं तरी काय आणि हा सगळा कोकणाच्या विकासाचा जो महामार्ग म्हटला जातो मुंबई गोवा महामार्ग, सगळ्यात महत्त्वाचं गणेशोत्सवासाठी या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर कोकणवासीय करतात. त्यामुळं हा मार्ग नेमका कुठल्या गणेशोत्सवाला उपयोगी पडणार आहे हा प्रश्न या ठिकाणच्या स्थानिकांना उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, माणगाव. तिकडे खेड तालुक्यातल्या आवाशी गावातून जाणाऱ्या रस्त्याची देखील अक्षरशः चाळण झाली आहे. इथं उड्डाणपूल उभारण्याचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र पुलाच्या एका मार्गिकेचं काम पूर्ण झालं आणि दुसरी मार्गिका अर्धवटच आहे. याच भागात MIDC आहे, त्यामुळे अवजड वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मुंबई गोवा महामार्गावरील प्रवासात हा देखील एक मोठा व्यत्यय ठरतोय. आणि इथल्याही परिस्थितीचा आढावा घेतला अक्षयने, आपण पाहूया. खेड तालुक्यातील आवाशी ग्रामपंचायत परिसरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. सध्या मी या महामार्ग आणि वाहतूक कोंडीमध्ये आम्ही बघितलेले आहे, यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळं यावेळी जर हा पूल दुरुस्त झाला नाही, योग्य पद्धतीने कायमस्वरूपी दुरुस्ती झाली नाही तर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होईल आणि बाप्पांचा कोकणात प्रवास हा जो आहे हा निर्विघ्न न होता विघ्न पद्धतीने होईल. चाकरमान्यांचा, कोकणवासियांचा प्रवास हा निर्विघ्न असणार नाही. आणि दुसरीकडे हा पुलाची जर तात्पुरती डागडुजी केली तर येत्या काळात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कॅमेरा पर्सन गौरव मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, नागोठणे. दरम्यान दरवर्षी गणपतीपूर्वी नेते मंडळी आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पाडतात, पण पावसाळ्यात ही सर्व आश्वासनं धुवून निघतात. दरम्यान मुंबई गोवा महामार्गाची सध्याची अवस्था पाहून कोकणवासियांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया. तब्बल 18 वर्षापासून काम सुरू असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून देखील पूर्ण झालेलं नाही आणि ज्या ठिकाणी हे काम करण्यात आलं त्या ठिकाणी देखील निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलंय. मी नागोठण्याच्या उड्डाणपुलावरती आहोत आणि नागोठण्याचा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर 2 महिन्यात पहिल्याच पावसात खचला, माती वाहून गेली, भेगा पडल्या आणि हा पूल धोकादायक झालेला आहे. स्थानिक या ठिकाणचे स्थानिक रहिवासी नागरिक आहे ज्यांच्या माध्यमातून या रस्त्याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहेत. काका, तुम्ही मला सांगा, या सगळ्या संदर्भात तुम्ही
तुम्ही काय पत्रव्यवहार केला होता, काय भूमिका घेतली होती आणि सुरू झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच हा पूल बंद पडला? आम्ही पत्रव्यवहार केला नव्हता, मात्र या ठिकाणी आमचे भोसले शिवेंद्रजी भोसले हां, हे ज्यावेळेला यांनी व्हिजिट केली, मंत्री आले होते ह्या सगळ्या रस्त्याची पाहणी करायला, त्यावेळेला आवर्जून उपस्थित राहून आम्ही त्यांच्या नजरेसमोर आणला की हा जो रस्ता झालेला आहे हा एकदम चुकीचा रस्ता झालेला आहे. कारण या रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरच्यावरती जो बर्डन असतो त्यांनी कॉम्पॅक्शन अजिबात केलेलं नाही आणि कॉम्पॅक्शन न करता रात्रीच्या वेळेला भराव केला. इथे माती अवेलेबल नाही असं कारण दाखवलं. रात्री भराव करताना त्याच्यामध्ये मोठे मोठे बोल्डर्स टाकले, जेव्हा की 1 इंचाचा खडीसुद्धा चालत नाही, ज्याच्यामुळे एअर लॉक होतं आणि मग कालांतराने तो रस्ता खचून त्याच्यातनं मग पाणी पास होतं आणि पुढे तो कोसळतो. ही सगळी टेक्निक माहिती असताना पण नाहीच्या इंजिनियर्स लोकांनी ह्या बिलाला अप्रुव्हल कसं दिलं? तुम्ही मला सांगा या सगळ्या संदर्भात आता जे याचं सदोष काम झालेलं आहे, पुन्हा एकदा डागडुजी केली जाते. डागडुजी केल्यानंतर देखील या रस्त्याचं काम नीट होईल असं वाटतंय का? शंका आहे मनामध्ये. गेले अनेक वर्ष आम्ही इथं राहतो, मी रहिवासी इथला. काय मी गेले 17 वर्षापासून बघतोय, अद्यापपर्यंत काम काय तसं पाहिजे तसं झालेलं नाही आहे. आणि आमची जी लोकं आहेत, जे जाणे करणारी लोकं आहेत, से मीरानगरचे, इथं मुरावाडी आहे, इथं राहणारे लोक आहेत, अतिशय धोकादायक काम आहे. हा कधीही याचा अपघात होऊ शकतो. आता गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. कोकणवासीय मुंबईच्या उपनगरातनं मोठ्या संख्येनं गावाकडे येतात. काय परिस्थिती असते या ठिकाणची आणि हा पूल जर सुरू झाला नाही गणेशोत्सवापूर्वी तर कसं बघता तुम्ही या रस्त्याच्या वाहतूक कोंडीकडे? गणेश उत्सवापुरती जर हा ब्रिज चालू झाला नाही तर अतिशय ट्रॅफिक जाम होईल, खूप ट्रॅफिक जाम होईल. गणेश भक्तांना खूप त्रास होईल. गणेश भक्त जे आहेत हे जेव्हा निघतात कोकणात जायला तर त्यांना खूप त्रास होतो, भयंकर त्रास होतो खड्ड्यांच्या. ह्याच्यात महत्त्वाचा एकच भाग आहे, एवढ्या मोठ्या ब्रिजची गरज नव्हती. हा लांबीने हा ब्रिज 200-500 फुटावर डंप व्हायला पाहिजे होता, तसं झालं नाही. हा 500 मीटरच्या पुढे डंप झाला. इंद्रप्रस्थाला सुरू होतो आणि कामत गोविंदाला संपतो. एवढ्या मोठ्या ब्रिजची गरज काय होती इथे? किती लांबीचा असेल साधारण? आता या ठिकाणी ही जवळजवळ लांबी आहे, ही 2 किलोमीटरची लांबी आहे. कशासाठी 2000 मीटरची लांबी घेतली आहे ब्रिजसाठी? एक ओपनिंग फक्त IPCLला जाण्यासाठी आहे, तिकडे जाणाऱ्या हेवी गाड्यांसाठी, जेव्हा की IPCL रिलायन्सवाल्यांचं नवीन ब्रिज होत आहे त्या ठिकाणी आता, आणि त्यांची सगळी वाहतूक तिकडे डायव्हर्ट होणार आहे. त्याचा कारण पुढे करून ह्यांनी जी इस्टिमेट वाढवून शासनाचा लॉस केलेला आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्टर पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्याच्यामध्ये राजकीय आमचे पुढारी पण आहेत. टोपो शीट बनली ती का नाही पब्लिकला सगळ्यांना दाखवली की हा ब्रिज अशा पद्धतीने जाणार? लोकांनी विरोध केला असता. इथे ओपनिंग द्यायला पाहिजे. हा गाव इथे आहे मीरानगर, इथे आता 150 ते 200 साधारणपणे 150 ते 200 घराची वस्ती आहे. लोक जात आहेत, सगळे विद्यार्थी शिकायला जात आहेत. यांना जायला यायला रस्ता नाही आहे, मुरावाडीला जायला यायला रस्ता नाही आहे. तुम्ही थोडा फिरा, तुमच्या लक्षात येईल की ही कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होतं. आपण बघतोय चुकीच्या पद्धतीने झालेल्या ब्रिजचा कुठलाही उपयोग होणार नाही अशी प्रतिक्रिया या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून दिली जाते. दरम्यान खेड तालुक्यातील आवाशी गावातून जाणाऱ्या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली. या ठिकाणी देखील उड्डाण पूल उभारण्याचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र पुलाच्या एका मार्गिकेचं काम पूर्ण झालं आणि दुसरी मार्गिका अर्धवट आहे. याच भागात MIDC देखील आहे, त्यामुळे अवजड वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर इथं ये जा होत असते. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवासात हा देखील एक मोठा व्यत्यय ठरतोय. इकडचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकिलवार यांनी. खेड तालुक्यातील आवाशी ग्रामपंचायत परिसरातून जाणाऱ्या गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. सध्या मी या महामार्गावर आहे आणि आपण बघतोय की फक्त गोव्यासाठी जाणारी ही जी मार्गिका आहे, गोव्याच्या दिशेने जाणारी ही एवढीच मार्गिका या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि कारण याच परिसरामध्ये एका उड्डाणपुलाचं काम देखील सध्या सुरू आहे, मात्र हे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं या ठिकाणच्या स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे. या परिसरातनं एक पूल बांधण्यात येतोय, ज्या पुलाची एक मार्गिका मुंबईकडे जाणारी मार्गिका ही सुरू करण्यात आलेली आहे, मात्र जी गोव्याच्या दिशेने जाणारी मार्गिका आहे या मार्गिकेचं काम सुरू आहे. येत्या साधारण 2 ते 4 महिन्यात देखील हे काम पूर्ण होईल अशी शाश्वती नाही, तशी शक्यता देखील नाही. या धीम्या गतीनं अशा प्रकारे हे काम सुरू आहे, कारण पाऊस देखील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असतोय. आता आपण जर बघितलं तर त्यामुळं या बाजूला असणाऱ्या, या मार्गिकेच्या बाजूला असणाऱ्या, उड्डाणपुलाच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरनं वाहनांना वाट काढावी लागते आणि या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे, अनेक ठिकाणी या रस्त्यावरची खडी ही वाहून गेलेली आहे. याच परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कंपन्या आहेत, त्यांचे
त्या कंपन्यांकडे जाणारे हेवी व्हेकल जे आहे, जड वाहतूक देखील असते आणि त्यामुळं ह्या रस्त्यांवर सातत्यानं या ठिकाणची खडी असेल, या रस्त्याची करण्यात आलेली डागडुजी असेल, ठिकठिकाणी मारण्यात आलेले पॅचेस असेल, हे सगळे पावसामध्ये वाहून जातात आणि त्यामुळं हा रस्ता जो आहे, हा रस्ता अत्यंत या रस्त्याची दुरावस्था होते. येता काळ गणेशोत्सवाचा आहे आणि त्यामुळं गणेशोत्सव काळात जर हीच परिस्थिती राहिली, साधारण आता 1.5 महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि गणेशोत्सव काळात हीच जर परिस्थिती मुंबई गोवा महामार्गावर राहिली तर मात्र गणेश उत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना या परिसरात देखील हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. सातत्यानं महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि ज्यांना आपण हायवे मॅन म्हणून देशभरात ओळखतो, त्या नितीन गडकरींनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एकीकडे रस्ता आहे असं जरी सांगितलं जात असलं तरी या परिसरामध्ये रस्त्याची चाळण झालेली आहे. साधारण 18 वर्षापासून जवळपास हा रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळं यावर्षी तरी या रस्त्यावरनं जाणाऱ्या बाप्पाचा प्रवास, कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या बाप्पांचा प्रवास हा निर्विघ्न होतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, आवाशी, खेड. केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी या मुंबई गोवा हायवेचं काम हाती घेतलं होतं. नितीन गडकरींनी महाराष्ट्रासह देशात भव्य दिव्य आणि अगदी पटापट रस्तेही बांधले. मात्र मुंबई गोवा हायवेचं काम काही गडकरी करू शकले नाहीत. याच संदर्भात नितीन गडकरींना NDTV मराठीनं काही सवाल केलेले आहेत. 2011 मध्ये सुरू झालेलं मुंबई गोवा हायवेचं काम 15 वर्षांनंतरही अपूर्ण का? 15 वर्षांत 70% काम झालं. गेली कित्येक वर्ष 30% काम मात्र का रखडलंय? काम रखडलं मग टोल वसुली सुरू का? गडकरींनी अलीकडे 31 मेची डेडलाईन दिली होती, तीही उलटून गेली आहे. मग त्याला जबाबदार कोण? मुंबई गोवा हायवेच्या कामासाठी गडकरी आणखी किती तारीख पे तारीख देणार? गडकरींनी देशभरात 1,46,572 किलोमीटरचे रस्ते केले. मग फक्त 289 किलोमीटरचा मुंबई गोवा हायवे गडकरींना अजूनही पूर्ण का करता आला नाही? एकंदरीतच काय तर कोकणातल्या चाकरमान्यांना खड्ड्यातूनच वाट काढत गाव गाठावं लागणार आहे. कारण गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग अवघ्या काही मिनिटांत फुल झालंय. त्यामुळे ट्रेनचं तिकीट मिळत नाहीये, तर खासगी बसेस गणपतीच्या काळात वाटेल तसं 1500 ते 2000 किंवा कधी कधी 5000 इतकंही भाडं आकारतात. तो खर्च काही परवडत नाही. त्यातच यंदा एसटीच्या दरांमध्ये देखील 13% भाडेवाढ झाली आहे. 15 ऑगस्टपासून चिपीपर्यंतची विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. पण चिपी विमानतळापासून पुढे गाव गाठायचं कसं? कारण वेंगुर्ल्यातल्या चिपीपासून ते सिंधुदुर्गातले इतर तालुके दूर आहेत. तिथं जायला बस रिक्षा उपलब्ध नाही. तर मुंबई कोकण जलवाहतूक सेवा बंद झाली आहे. त्याचा अवाढव्य खर्च आणि प्रचंड महाग तिकीट यामुळे जलवाहतुकीचाही पुरता बोऱ्या वाजलाय. त्यामुळे आता गणपती बाप्पा मोरया म्हणा आणि खड्ड्यातूनच गावात जा.